लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। जिल्हा परिषद शाळेच्या बालगोपालांची डोळ्यांचे पारणं फेडणारी वारकरी दिंडी। उमदी गावाला केले शाळकरी मुलांनी टाळ मृदुंग व विठू माऊलीच्या गजराने मंत्रमुग्ध। उमदी तालुका जत येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1 च्या बालगोपालांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावामधून टाळ मृदुंग वाजवत विठू माऊलीच्या गजराने डोळ्याचे पारणे फेडणारी वारकरी दिंडी काढले। उमदी सारख्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा नंबर 1 येथील अबाल सुदृढ विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी शाळेमधून विठ्ठल, रुक्मिणी, ज्ञानेश्वर, तुकाराम, वारकरी असे विविध पोशाख परिधान करून गावातून पायी दिंडी काढत गावाला विठू माऊलीच्या गजराने मंत्रमुग्ध केले। उमदी ग्रामपंचायतीच्या समोरील प्रांगणात भव्य दिव्य असं गोल रिंगण करून विद्यार्थ्यांनी एक आगळा वेगळा सोहळा संपन्न केलाय। यात काही मुलींनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन एक आकर्षक अदा सादर केले। टाळ मृदुंग विना घेऊन तर अनेक मुलांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलंय। त्यामुळे गावात एक भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले। ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही असा साक्षात अनुभव आलाय। गावात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून पूजन करण्यात आले। तसेच विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ, केळी, पाणी, मिठाईचं वाटप करण्यात आले। यावेळी सरपंच मुत्तू तेली, युवा नेते यल्लाप्पा तोरणे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विठ्ठल बिराजदार, मलकू सुरगोंड, पत्रकार सुभाष कोकळे, प्राध्यापक घनश्याम चौगुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांसह आदी मान्यवरांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि खास करून संपूर्ण लहान मोठ्या मुलामुलींचं कौतुक केले व अभिनंदन केले। हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुरेश सोनावणे, सहशिक्षक भिलू जाधव, प्रकाश वनमुखे, नवनाथ सातपुते, सौ प्रणिता मानकरे आदींनी परिश्रम घेतलेत व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी मोलाची कामगिरी बजावली। या सर्व दिंडी सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।